नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर सगळी साफसफाई घराची झाली होती। अंगणामधला थोडासा कोपरा राहिला होता, तोच मी साफ करत आहे। घराच्या बाजूने जर साफसफाई केली तर एकदम प्रसन्न वाटतं। तर सगळी माझी साफसफाई झाली, झाडे बिडे लावली आहेत, तर त्याचे पालापाचोळा भरपूर पडतो, त्यामुळे मला असा पाला गोळा करावा लागतो। तर मी सगळा पाला गोळा करून घेतला आहे, नंतर झाडून घेतलं। आणि हे बघा, फुलांची झाडं आहेत, किती छान अशी टवटवीत आलेली आहेत। तर मी चारी बाजूने घराच्या फुलांची झाडं लावली आहेत आणि असं गवत काढून घ्यायचं। गवत काढलं की फुलांची झाडं एकदम छान येतात, म्हणून मी गवत सगळं काढून टाकलं आहे। गवत मी कुठंच येऊ देत नाही, कारण गवत असलं की छान वाटत नाही। तर हे आहे आगाडा, गणपतीचा आवडता झाड आहे हे आगाड्याचं। तर हराळी आगाडा असं गणपतीला आवडतं। तर ही लाल कलरची झाड आहे, त्याला खूप छान असे वेलवेटची फुले येतात। तर माझं सगळं साफसफाई करून झाली आहे। हे आहे हादग्याचं झाड। हादग्याच्या झाडावर इतक्या आळ्या होत्या ना, तर ते हादग्याचं झाड पूर्णपणे खाऊन टाकत होतं। तर मी त्याच्यावरचं पानं काढून बाजूला टाकली, आळ्या काढून टाकल्या बाजूला। तर आता छान झाड येते। मग माझं झालं सगळी साफसफाई। नंतर पूजेची तयारी करायची। वाळूचं शिवलिंग बनवून महादेवाची पूजा असते, हरतालिकेची पूजा असते ही। तर मी सगळी फुलं काढली, इतकी फुलं आहेत, कोणतं घेऊ आणि कोणतं नाही। जास्वंदाची, स्वस्तिकची, तेरड्याची आणि डेलियाची अशी बरीच फुलं आहेत। मी भरपूर फुलं अशी गोळा केली, तोडली आणि खूप छान असं वाटतं फुलं तोडताना, फुलं काढताना। फुलपाखरं पण इतकी आहेत की असं बागेतून बाहेर जाऊच वाटत नाही। डेलियाची तर कलरची फुलं आहेत, पांढरी, लाल, गुलाबी, पिवळी अशी 4-5 कलरची फुलं आहेत। आणि तेरड्याची पण 4-5 कलरची फुलं आहेत, कण्हेरीचं फुल आहे। तर ही सगळी फुलं गोळा करून महादेवाला वाहायची आणि प्रसन्न वाटतं। फुलं देवाला वाहिली की एकदम प्रसन्न छान वाटतं। तर फुलं सगळ्यांनाच आवडतात, मला देवाला घालायला खूपच आवडतात। आणि पलीकडे आहे ते मक्याचं शेत आहे, समोरच आहे। तर तिथं मका आली आहे, ती पण छान आली आहे, रोडच्या पलीकडच्या बाजूला आहेत। तर ही बघा फुलं किती छान आहेत, ताजी ताजी अशी फुलं आहेत। आपण विकत आणायला गेलो तर अशी पाहिजे तशी हाताने तोडून मिळत नाहीत। तर हे आहे गोखर्णीचं फूल, पंचमुखी असं गोखर्णीचं फूल आहे, पंचपाकळ्या आहेत त्याला। तर महादेवाचं खूप आवडतं फूल आहे ते पण मी घेतलं आहे पूजेला। हे आहे तेरड्याची फुलं, गुलाबी आणि लाल कलरचे। इकडं भोपळा आणि घेवड्याच्या शेंगा लावलेल्या आहेत आणि मोठी झाड आहेत, सीताफळ आणि रामफळाचं ते झाड आहे। भरपूर अशी झाडं आली आहेत, दाटी खूप वाढली आहे। हे आहे सीताफळाचं झाड। तर पूजेसाठी फळं लागणार होती, तर मी आपल्याच अंगणातील पूजेसाठी फळं घेतली आहेत। सीताफळ, चिक्कू काय नव्हते, पण त्याची फांदी घेतली आहे। सीताफळ आणि पेरू अशी मी आपल्यात जेवढी होती तेवढी मी फळं घेतली आहेत। नंतर बाहेरून काय आणायची, बेलाची पाने पण आणली होती बाहेरून। तर आतल्या बाजूला पण अशी झाडं मी खूप छान लावली आहेत। तर सगळीकडे फुलं दिसत आहेत। तर इथे बघा, हे पेरूचं झाड आहे, पेरूच्या झाडावरती पण बारीक बारीक पेरू लागले आहेत। मी पूजेसाठी एक फांदी काढली आहे, त्याला 2 पेरू आहेत। तर अशा प्रकारे मी सगळ्या वस्तू घरातच गोळा केल्या। फुलं तर एवढी पाटी गच्च भरून मी फुलं आणि फळं सगळं, फांद्या हे आणल्या। आणि एक महत्त्वाचं राहिलं होतं, ते म्हणजे धोत्र्याचं फळ राहिलं होतं। तर फुलं काय नव्हती, पण फळं सापडली 2, तेच मी पूजेसाठी आणले। खूप महत्त्व असतं त्या धोत्र्यांच्या काटेरी फळांचं। तर नंतर मी पूजेसाठी सगळं सामान गोळा करून आले। तर आता बघा कशी पूजा करते। खेडेगावात साध्या जे काही वस्तू असेल त्या वस्तूंमध्ये आपण साध्या पद्धतीनेच पूजा करतो। तर मी अशी साध्या पद्धतीनेच वाळूचे शिवलिंग बनवलं आणि पूजा सुरू केली।
स्वयंपाक ते अगोदरच झाला होता, सगळं झालं होतं. उपवास माझा असल्यामुळे माझा उपवास होता, त्यामुळे बाकीच्या घरातल्या माणसांना तर स्वयंपाक करावाच लागणार होता. त्यांचा स्वयंपाक केला, चहापाणी झालं आणि घराची सगळी आवराआवरी केली. नंतर मी पूजेची तयारी केली. पूजेला बराच वेळ लागतो, तासभर तरी लागतोच. तर कधीतरी वर्षातनं एकदा सण असतो असं म्हणतो आपण, पण प्रत्येक सण वर्षातनं एकदाच येतो. पण त्या सणाला आपल्याला काम हे करावंच लागतं आणि आपली हौस आवड निवड असतेच. तर आपण आपल्या आवडीने भक्तीने आपण पूजा करतो. तर मी वाळूची महादेवाची पिंड बनवली आहे आणि नंतर रांगोळी, त्याच्या कडेने रांगोळी काढून छान अशी फुलं, जशी मला रांगोळी येते तशी मी रांगोळी काढली आहे. मुलं ते सगळे शाळेला गेले होते, त्यांचं जेवण डबा असं स्वस्तिक महादेवाच्या असं मी घरासारखं पूर्ण चौकोन बनवलं आहे. त्याच्यामध्ये समोर दरवाजामध्ये स्वस्तिक काढलं आहे आणि सखी आणि पार्वती असं मी बनवलं आहे. नंतर महादेवाची पिंड असं मी पाटावरती बनवलं आहे. कसं वाटतंय नक्की मला सांगा. आणि त्याच्यामध्ये ओम पण मी काढलेला आहे. हळदी कुंकू लावून सगळी फळं ठेवून मी पूजा केली आहे. मक्याचे कणीस 2 आणले आहेत, ते आपल्या शेतातूनच आणले होते, पण तिकडे मी काही गेली नव्हते. समई आरती लावून मी पूजा केली, आरती केली. तर खूप असं प्रसन्न वाटतं धूप दिवा लावल्यानंतर घरामध्ये. घरात पण बरीच कामं असतात बायकांना, कामं पूजा सगळे असतात घरात. असं वाटतं की घरात बसून काय करते, पण घरात पूजा अर्चना सगळंच असतं. घरातली कामं असतात, जिथल्या तिथं सगळ्या वस्तू जागेवर ठेवलेल्या लागतात सर्वांना, तर ते आपणच ठेवतो. तर कपडे धुवायचे, कपडे व्यवस्थित ठेवायचे, स्वयंपाक बनवायचा, कुणाच्या आवडी निवडी जपायचं, हे बायकांच्या मागं बारीक बारीक कामं असतात, पण हे कुणालाच नाही दिसत. तर माझी पहिल्यांदा दिव्याची पूजा केली, म्हणजेच समईची आरतीची पूजा केली. नंतर मी महादेवाची पूजा करून आरती करून घेतली. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतात. अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. अविवाहित मुलीही हे व्रत करतात. आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत मुली करत असतात. तर हे व्रत अखंड व्रत असतं. कोणी निर्जळ उपवास करतं, तर कोणी दूध फळं असं काही घेऊन करतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडायचं असतं. गणपतीचं आगमन झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवून हे व्रत सोडत असतात. तर माझी पूजा अशी झालेली आहे. देवाला मी नैवेद्य दुधाचा दाखवलेला आहे. या दिवशी कोणत्याही कलरचे कपडे घातलेले चालतात, पण काळे कपडे घालत नाहीत. पूजेसाठी काळे कपडे खरं तर कोणत्याच पूजेसाठी काळे कपडेही वापरत नाही, संक्रांतीलाच तेवढे काळे कपडे घालतात. तर अशी पूजा झालेली आहे. तुम्ही कशी करता हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा. आणि संध्याकाळची वेळ झाली आहे, तर सर्वांना चहा तर लागतोच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.